साठी आपल्याकडे मॅनपॉवर नाही, RH ला नाही, PSCला नाही, PHUला नाही. मग या ठिकाणी जर इलेक्ट्रिकचं बिल भरायसाठी जर पैसे नसेल तर आपण या आरोग्य विभागाच्या सेवा कशा देऊ शकू? उद्या इमर्जन्सीमध्ये बाळंतीण डिलिव्हरीची केस आली. सत्तार साहेब, आरोग्याच्या विषयावरती अत्यंत गंभीर चर्चा चालू आहे. आपण आपसात कालवा करून डिस्टर्ब करू नका, अख्खं राज्य ऐकते. अध्यक्ष महोदय, यामध्ये ग्रामीण भागातील ही आरोग्य व्यवस्था कोलमडताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. अध्यक्ष 23, 24, 24, 25 मध्ये एप्रिल ते सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत 2.5 वर्षामध्ये 5 वर्षाखालील 34,325 बालमृत्यू झाले आहेत. अध्यक्ष महोदय, ही मोठी संख्या आहे. आणि कुपोषणाची वर्षन्याय जर आपण आकडेवारी बघितली तर ते तीव्र कुपोषित बालके आणि मध्यम कुपोषित बालके जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय, 2023 मध्ये जी संख्या 80,000 होती मध्यमवर्गीय आपल्या तीव्र कुपोषित बालकांची, आणि मध्यम कुपोषित बालकांची संख्या 2,12,203 ही त्या ठिकाणी आपल्याला आढळून आलेली आहे. मार्च 2024चा आकडा घेतला तर त्या ठिकाणी काही कमी होताना आम्हाला दिसली अध्यक्ष महोदय. परंतु ही संख्या कुपोषिताची काही पूर्णतः बंद झाली नाही किंवा संपली नाही. जानेवारी 2026चा आकडा आपण पाहिला तर आपण बऱ्यापैकी यावर कंट्रोल केलेला आहे कुपोषितांच्या संदर्भात. तरीही पण तीव्र कुपोषित बालके सुद्धा आज आपल्याकडे महाराष्ट्रातील आपण पूर्व विदर्भाचं पाहिलं तर 14,660च्या दरम्यान आपल्याला दिसत आहेत आणि 99,000 ही कुपोषित बालके दिसत आहेत आपल्याला अध्यक्ष महोदय. यावरूनच आपली यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी नंदुरबार सारख्या ठिकाणी असेल, गडचोलीच्या दुर्गम भागात असेल, हे कुपोषिताचं प्रमाण काही थांबेना, हे अधिक कुपोषित बालकं आपल्या ठिकाणी दिसत आहेत अध्यक्ष. आजकाल तर पुण्यात आणि मुंबईमध्ये सुद्धा एका सर्वेमध्ये कुपोषित बालकं मिळाली आहेत. राज्यात नंदुरबारमध्ये सर्वाधिक 952 कुपोषित बालके आणि मध्यम कुपोषितचं प्रमाण बालकांचं 7,454 हे या वर्षामध्ये आढळून आले आहेत. आणि मुंबईमध्ये सुद्धा हे 294 कुपोषित बालके या ठिकाणी आढळून आलेत अध्यक्ष महोदय. उपनगरामध्ये सुद्धा तीच स्थिती आहे. एकूणच आपण जर राज्याच्या आरोग्य विषयाच्या संदर्भात अनेक योजना असताना त्यापर्यंत का पोहोचत नाहीत आणि त्याचा फायदा का होत नाही, हा खरं म्हणजे महिला बालकल्याणाशी संबंधित जरी विषय असला तरी पण आरोग्याशी सुद्धा हा विषय संबंधित आहे. यावरून मी आपलं लक्ष या ठिकाणी अध्यक्ष महोदय वेधण्याचं काम केलं आहे. म्हणजेच आपल्याकडे या संपूर्ण बजेटचा आणि या संपूर्ण परिस्थितीचा विचार केला